नमस्कार मित्रांनो, मी हाडके सर. मित्रांनो, आज पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये जी आता आपली 2025ला टेट परीक्षा झाली आहे आणि त्या परीक्षेची ही भरती आपली चालू झालेली आहे. तर मित्रांनो, आज या भरतीमध्ये एक 4 ते 5 या भरतीत बदल झालेले आहेत. तर काय आहे बदल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत. तर मित्रांनो, सर्वांनी आपला हा हाडके सर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. आपण आता यापुढे पाहिलं तर पवित्र पोर्टल शिक्षक भरती यामध्ये काही चेंज झालेले आहेत. आता ही प्रोसेस त्यामध्ये थोडेसे काही चेंज झालेले आहेत. तर आपण पाहूया मित्रांनो. तर पहा, जे काय दिलेलं ते पहा. उमेदवारांनी जे काय ते उमेदवारांचे चालू चाचणी परीक्षेतील गुण जे काय आहेत मुलाखतीशिवाय मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळच्या निवडीच्या शिफारशीसाठी हे जे काय ते लागू राहणार आहेत. म्हणजे उमेदवाराची जी काय निवड प्रक्रिया आहे ती पुन्हा त्यांना होणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे मित्रांनो, पाहिलं असेल तुम्ही तर हे जे काय आलेले आहेत आज सूचना आलेले आहेत, काय बदल झालेले आहेत. तर याचा अर्थ आहे असं मित्रांनो की याच्या पाठीमागे आपण पाहिलं तर 2000 जी काय 23-24ची जी पवित्र पोर्टल प्रक्रिया होती त्यामध्ये जर एका उमेदवाराची निवड जर 1 ते 5ला झाली असेल तर पुन्हा सेकंड फेजमध्ये तो काय करायचा उमेदवार की 6 ते 8ला 9 ते 10ला पुन्हा तो अप्लाय करायचा. त्यामुळे काय व्हायचं की त्याची सुरुवातीची अगोदरची जी काही निवड होती ती 1 ते 5ला झालेली होती आणि पुन्हा सेकंड फेजमध्ये तो 6 ते 8ला व्हायचा. त्यामुळं 1 ते 5ची जागा रिक्त राहायची किंवा त्याची वरच्या वर्गांसाठी त्याची निवड होण्यासाठी तो पात्र होता. परंतु ती आता जी काही पद्धत होती ती आता त्यासाठी त्यांना पूर्णपणे ती तिथे क्लोज केलेली आहे. आता म्हणजे या पूर्ण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये संपूर्ण जी काय आहे तो जो काय एक उमेदवार आहे त्याची एकदाच निवड होणार आहे. म्हणजे पहा तुम्ही केवळ एक वेळ निवडीच्या शिफारशीसाठी लागू राहील तो विद्यार्थी. म्हणजे त्याची पुन्हा जर एकदा निवड झाली आणि त्यांनी जॉईन केलं नाही किंवा तो कशामध्ये बाद झाला तर त्याची पुन्हा पुढच्या कोणत्याही समजा सेकंड फेज असेल किंवा काय वेटिंग लिस्ट लागल्या त्याच्यामध्ये तो कोठेही पात्र ठरणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर एकदा निवड झाली त्याची तर तो 2023-24च्या जी काय भरती प्रक्रिया होती त्यामध्ये कसं होतं की बरेच विद्यार्थ्यांनी काय केलं 1 ते 5ला निवड झाली तर त्यांनी वरच्या वर्गांसाठी त्यांनी पुन्हा अप्लाय केलं आणि त्यांची तिथे निवड झाली. त्यामुळे ती पूर्णपणे आता जी पद्धत होती ती इथे क्लोज केलेली. अशा पद्धतीने मित्रांनो हा आज एक मोठा बदल या पवित्र प्रणालीमध्ये केलेला आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्यांनी ही जो काय बदल होता तो त्यांनी आता इथे थांबवलेला आहे. मित्रांनो आज आपण काय बदल झालेत पवित्र पोर्टलमध्ये ते पाहत आहे आणि त्या संदर्भात एक सगळ्यात मोठा बदल आज की जो आपल्याला मी आता समजून सांगत आहे मित्रांनो तो झालेला आहे. तर पहा इकडे की जी काय तुमची अर्हता आहे म्हणजे तुमची शैक्षणिक व्यावसायिक काय अर्हता आहे त्यानुसार आपल्याला प्राधान्यक्रम येत होते या अगोदर पण. मग कोणाचे D.Ed असेल, B.Ed असेल, M.Ed असेल, TET पास असेल 1-2 त्यानुसार ज्याची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता जास्त आहे त्यानुसार त्याला ते प्राधान्यक्रम तेवढे यायचे. मग कोणाला 200-150 यायचे. आता येथे जर पाहिलं तर पाहिजे उमेदवारास त्याच्या सोयीनुसार किती जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम किती हे पहा येते फक्त 50 म्हणजे इथे फक्त 50 प्राधान्यक्रम तुम्हाला इथे काय लॉक करता येणार आहे. मग तुम्हाला प्राधान्यक्रम किती येणार तर ते प्राधान्यक्रम भरपूर येणार. तुमची शैक्षणिक व्यावसायिक जी काय हे आहे तुमची अर्हता त्यानुसार तुम्हाला प्राधान्यक्रम जेवढे जाहिराती आहेत तेवढे सगळे येणार. परंतु त्यामध्ये तुम्हाला किती प्राधान्यक्रम देता येणार तर फक्त 50 म्हणजे 50च एवढेच प्राधान्यक्रम तुम्हाला देता येणार. म्हणजेच आता येथे काय झालंय तर तुम्हाला या अगोदर बरेच प्राधान्यक्रम देता यायचे, लॉक करता यायचे. आता इथे तुम्हाला फक्त लॉक करताना 50 प्राधान्यक्रम फक्त लॉक करता येणार. मग आता तुम्ही ठरवायचं त्यानुसार की आपण कशा पद्धतीने हे प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत. कारण आपल्याला किती भेटलेले आहेत फक्त 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याची आपल्याला इथे मुभा भेटलेली आहे मित्रांनो. तर हा एक सगळ्यात मोठा पवित्र पोर्टलमध्ये सगळ्यात मोठा बदल झालेला आहे मित्रांनो. तर हा बदल तुम्ही समजून घ्या मित्रांनो. तर अशा पद्धतीने अजून बदल झालेले आहेत तेही पाहणार आहेत. आता हे प्राधान्यक्रम आपल्याला जनरेट भरपूर होणार आहेत. म्हणजे जनरेट फक्त 50 होणार नाहीत तर जनरेट जेवढे आपल्या जो काय प्रवर्ग आहे शैक्षणिक व्यावसायिक क्वालिफिकेशन आहे आपले ह्यानुसार सगळे प्राधान्यक्रम आपल्याला येथे जनरेट होणार आहेत. परंतु आपल्याला जे काही लॉक करायचे आहेत म्हणजे आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे सिक्वेन्स 1, 2, 3, 4, 5, 6 हे प्राधान्यक्रम देताना फक्त आपल्याला 1 ते 50 पर्यंतच प्राधान्यक्रम येथे आपल्याला लॉक करता येणार आहेत. या अगोदर आपण पाहिलं 2017 असेल 2023-24 असेल तर आपल्याला जेवढे आपल्या प्रवर्गानुसार आपल्या शैक्षणिक व्यावसायिक क्वालिफिकेशननुसार जेवढे प्राधान्यक्रम येतील तेवढे आपण लॉक करायचो. त्याला आपण 1 पासून काय असतील 150-200 पर्यंत आपण तिथे नंबर म्हणजे ते सिक्वेन्सनुसार आपण द्यायचो आपण. पण आता ह्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 मध्ये
जी काय आता 25-26च्या माध्यमातून चालू आहे त्यामध्ये सगळ्यात मोठा हा बदल केलेला आहे. फक्त आपल्याला 50 प्राधान्यक्रम आपल्याला लॉक करता येणार आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि आज ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटते की 4 ते 5 बदल झालेले आहेत. आता मागील जी काही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती झाली त्यामध्ये आणि आता थोडासा बदल झालेला आहे मित्रांनो. त्यामुळे पहा तुम्ही आता इथे पहा की जे काही पदभरती आहे, जी काही पदभरती होणार आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे, तर हे जे काही चाचणीच्या जे काही अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत, म्हणजे आपण ज्यावेळेस आपण टेट परीक्षेचा फॉर्म भरला तर तो फॉर्म भरण्याचे शेवटचे दिनांक होता. त्या दिनांकाची जे काही शेवटचा दिवस होता त्याच्यापर्यंत जी काय आपलं वय होतं ते वयाची परिगणना जी करणार आहेत. म्हणजे वय जे काय आहे आपलं हे आपण टेट परीक्षेचा फॉर्म ज्या वेळेस भरला, मग ज्या दिवशी पवित्र पोर्टल टेट 2025चा फॉर्म भरण्याची शेवटचा दिनांक होता त्या दिवसापर्यंत आपलं हे वय कन्सिडर करणार आहे. आता काहींना असा प्रश्न पडला असेल की सर आता आमचं वय जे काही शासकीय नियमानुसार जी काही पदभरती असते त्याच्या पुढे गेलेली आहे, मग आता आम्ही बाद झालो का? तर नाही होणार. तुम्ही येथे त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे. बघा काय सांगितलेलं आहे की शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करण्यात येईल. मग ही प्रोसेस जोपर्यंत भरती चालू आहे तोपर्यंत तुमचं ते वय तेव्हापर्यंत कन्सिडर करणार आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही आता असं वाटेल की बाबा आता आमचं जे काय आहे ते वय आता एज बार झालेलं आहे, तर नाही. पण तुम्ही टेट परीक्षा ज्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे आणि ही जी काही भरती आहे 2025ची ती जोपर्यंत चालणार आहे टेट 2025च्या परीक्षेवरती, तोपर्यंत तुम्ही तेथे इलिजिबल आहात. त्यामुळे बऱ्याच जणांना थोडंसं हे जे काय आलेलं आहे हा बदल झालेला आहे तो त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यांनी हा बदल लक्षात ठेवा मित्रांनो. अशा पद्धतीने की काहींना वाटत असेल की बाबा आता आमचं कसं होणार, तर काही काळजी करू नका. तर ही जी काय आहे ना ही बुद्धिमत्ता चाचणी जी काय शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी त्यामध्ये, तर ही जी काय पदभरती तर तुमच्या त्या गुणांच्या आधारावर होणार आहे आणि चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची ही जी काय आहे ती परिगणना करण्यात आलेली आहे किंवा करण्यात येणार आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरती नुकतीच चालू झालेली आहे आणि यामध्ये आज एक परिपत्रक आलेले आहेत. काही बदल झालेले आहेत की जे 2017-2023ला झाले नव्हते, त्यामध्ये काही बदल झालेले आहेत. तर काय बदल ते आपण पाहूया. पहा की मुलाखतीसह निवड झालेल्या प्रक्रियेत जे काही व्यवस्थापनांना एकाच 3 या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देणार आहेत आणि लॉक जे काय प्राधान्यक्रम त्यासाठी जे प्राधान्यक्रमांपैकी गुणवत्तेनुसार जास्तीत जास्त 3च प्राधान्यक्रम जे काय आहेत ते तुम्हाला तुमची निवड होणार आहे मित्रांनो. म्हणजे पहा मित्रांनो आता बदल काय झालेला आहे मित्रांनो. तर ही जी काय पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची प्रोसेस होती त्यामध्ये तुम्हाला माहिती होती की एक मुलाखतीचा जो काय तो एक म्हणजे टप्पा असायचा. म्हणजेच की गव्हर्नमेंट जे आपण विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू असे आपले प्राधान्यक्रम आपण नोंद करायचो. त्यामध्ये आता जे काय मुलाखतीचा जो काय पर्याय होता त्यामध्ये आता आपली या अगोदर मित्रांनो एकाच 10 उमेदवार, म्हणजेच तुम्हाला एका संस्थेवर एका जागेसाठी 10 उमेदवार त्याच कॅटेगरीतले निवड व्हायची आणि आपल्याला जास्तीत जास्त किती संस्थेवरती आपली निवड व्हायची, तर 10 संस्थेवर. आता त्याचं प्रमाण पूर्णपणे एकाच 3, म्हणजे एकाच 10चा रेशो हा एकाच 3 केलेला आहे. त्यामुळं आता काय होईल तर मित्रांनो तुम्हाला आता फक्त जे काय ते एका जागेसाठी 3च उमेदवार निवडले जाणार एका जागेसाठी संस्थेवरती. मग आणि तुम्हाला किती संस्था येणार तर 3च संस्था, म्हणजे 3च ठिकाणी तुमची निवड होणार. समजा उदाहरणार्थ तुम्ही जर काय 50 प्राधान्यक्रम आले तुम्हाला, त्या 50 प्राधान्यक्रम दिले तर तुम्हाला फक्त 3 संस्थांवरती तुम्हाला संधी भेटणार आहे. 3 संस्थेवरती तुम्हाला संधी भेटणार तुमच्या मार्कानुसार आणि त्यामध्ये पण एका जागेसाठी 3 उमेदवार तुम्हाला तेथे तुम्हाला बोलवणार आहेत. अशा पद्धतीने हा सगळ्यात मोठा बदल या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आज झालेला आहे. अजून एक महत्त्वाचा एक बदल केलेला आहे. तो बदल आता सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. काय आहे तो बदल तोही आपण पाहूया मित्रांनो. तर पहा इथे तर तुम्हाला दिसत असेल जो काय 13 फेब्रुवारी 2013 मधील 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसार जे काय सेमी इंग्रजी कोणते माध्यम सेमी इंग्रजी जे काय अध्यापन आहे, आपण म्हणतो की सेमी इंग्लिशला कशा पद्धतीने निवड, तर पहा सेमी इंग्रजी जी काय शिक्षण पद्धती आहे जी काय अवलंबली शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील त्यांना. आता सेमी इंग्लिशचे ज्या काय अध्यापन शिक्षण पद्धतीच्या ज्या काय शाळा आहेत त्याच्यामध्ये आता कशा पद्धतीने बाबा मराठी माध्यमातून D.Ed पाहिजे, काही इंग्लिश माध्यमातून D.Ed पाहिजे किंवा B.Ed पाहिजे. मग आता त्यामध्ये कोणत्या समजा एखादा विषय असेल
मग तेथे कोणाची निवड होणार, हे बरेच प्रश्न आपल्यापर्यंत होते. आता त्यांनी सरळ सरळ एक त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे, त्यामध्ये हा बदल केलेला आहे की इथून पुढे की आपण पहा की बाबा जे काय आहे तिथे जे काय इंग्रजी माध्यमाचं आहे, इंग्रजी माध्यमांच्या ज्या ज्या काय शाळा आहेत त्या शाळांमध्ये काय माध्यम असेल त्यांचं बाबा, किंवा मराठी आहे, उर्दू आहे, जे काय कन्नड आहे, अशा ज्या काही शाळा आहेत त्यांचं माध्यम असेल, तर तेथे जी काय भरती होणार आहे तर ती भरती होताना त्यांनी जी काय आपण निवड होणार आहे, तर निवड होताना आपलं जी काय 10वीपर्यंतचं माध्यम होतं आपलं, किंवा पुढचे काय माध्यम असेल त्या माध्यम त्या जे काय विषयामध्ये निवड होणार आहे आपली कोणत्या, किंवा डीएड बीएड असेल, सेमी इंग्रजीचं जे काय माध्यम आहे ना आपलं, तर तेही त्या शाळेचं तेच माध्यम पाहिजे त्यावेळेसच. म्हणजे आता हा एक मोठा बदल केलेला आहे. त्यामुळं इंग्रजी माध्यम शक्यतो जे काय आहे ते आता सेमी इंग्रजीच्या शाळांवरती इंग्रजी माध्यमातीलच शिक्षक येथे नियुक्त होतील असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. त्यामुळे तुम्ही इथे हा काय बदल सगळ्यात मोठा बदल झालेला आहे. या अगोदर आपण सेमी इंग्रजी शाळांवरती पण पाहिलं असेल आपली निवड कशी झालेली आहे. त्यामुळं आता ज्या माध्यमाची शाळा आहे त्याच माध्यमातील तुमचं शिक्षण झालेलं पाहिजे असा हा एक बदल केलेला आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने बरेच हे जे काही 4-5 बदल आहेत ते बदल केलेले आहेत. 2025ची टेट परीक्षा आणि पवित्र पोर्टल जे काय 2025मध्ये चालू झालेलं आहे. आता सगळ्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे, फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. काही दिवसात जाहिराती येतील, परंतु जाहिराती येण्या अगोदर हे जे काही बदल केलेले आहेत ते बदल मित्रांनो सगळ्यांनी व्यवस्थितरित्या पहा एकदा. सर्वांनी आपला हा हार्डकेस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.